औरंगजेब मोहम्मद मुइनुद्दीन मुजफ्फर अबुल गाजी बादशाह सलाम। यहाँ दक्खन में इस्लाम खतरे में है। हम्बीरराव और संभाजी ने रातों रात आपका प्यारा बरहानपुर शमशान बना दिया। वो दोनों आज जिस तरह से लड़े हैं, मुझे नहीं लगता पूरा हिंदुस्तान जीतने का आपका सपना कभी। बस उम्र कट गई सिवा सिवा करते करते। अब क्या इस उम्र में संभा संभा हम्बीर हम्बीर करता फिर मैं? अबू जान, यहाँ दिल्ली में बैठकर दक्खन जीत नहीं सकते, उसके लिए हमें दक्खन जाना होगा। आज ये आलमगीर औरंगजेब कसम खाता है कि जब तक मैं दक्कन जाकर उस काफिर बच्चा संभा को मार नहीं डालता, तब तक ये किमांश अपने सर पर नहीं पहनूंगा। एक दिवस शिवाबांची तलवार घेई आणि अशी गरागरा फिरवी। अरे मलाच उचलता येत, तुला काय उचलणार? का रे, हात लावू नको तलवारीला। का? लावू दे। अब का अपल की तिच्या हाताला? हात कापू दे नाही तर मान कापू दे। पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार। आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी। तारे आता आपल्या पोरीची तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची। जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत लढत राहू। तो डुक्कर बलोल खान पतळा रे, बलोल नाही पहलोल असं बोलायचं। बोल गप्प का वेड्या, मी नाही तू रडपटेस। ए बलोल नाही तर बहलोल कापू, मरणार तर शेवटी शत्रूच ना। याला कापा रे कोणीतरी। तारे बस झाली तुझी कापा कापी। सारखं आपलं ह्याला पकडू त्याला कापू, हा शत्रू तो गणित, शेवटी तलवार बाजूला। नाही ठेवणार मी, या गद्दारांना अजून मारायचंय। आई तुला माहितीये का, यांनीच प्रतापरावांना मारलंय। हा आपला रंगोजी नाही, बलोल खान आहे। हम्बीरराव, महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी। निरोप कसला? फरमान म्हणा। कसलं? युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा आहे। कसं आहे, महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत? महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले। अनाजी पंत, जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार। या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार। जय भवानी! आलं ना आपसुकच समद्यांच्या तोंडातून जय शिवाजी। इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार। आणि तुम्ही म्हणता महाराज गेले। अनाजी पंत, तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार। भावनिक होत आहे सरसेनापती। कसं आहे, भावना वेगळी, परिस्थिती वेगळी। निघा तुम्ही। काय म्हणाला? निघा तुम्ही। त्यात सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे, त्यामुळे संभाजी नावाची अडचण। महाराज म्हणा। संभाजी महाराज असं म्हणा। हे बघा, तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राजफरमान मी घेऊन आलो।
बरोबर ना मोरोपंत? बरोबर आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राजफरमान माझ्याकडे आहे. राजफरमान येते. माझी फौज घेऊन माझ्यावरच आला रे शेमण्या. हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा. अनाजी पंत, आंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा. का? कशाला विषय वाढवता? काय चुकी त्यांचं? महाराज म्हणा. हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा. उद्या राजाराम महाराज झाले तर सरसेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घालेन. तू आता शंभूराजांना महाराज म्हण. नाही म्हणणार. अनाजी पंत. शंभूराजे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय, हुद्दा, स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय पुन्हा साधा नाही. पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमी स्वराज्य निर्मितीसाठी झिजली. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का बांधायचं? यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल तर पंत, फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी पुन्हा एकदाच माफ करतो. नंतर गुन्हेगार साफ करतो. एवढं प्रेमानं समजावून सुद्धा वैयक्तिक रागापोटी अनाजी पंतांनी पुढे जाऊन तिच्या पायी दिली. पैलमा गणेश देवा, पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, पारवळ घुमत बुरजावरी, पारवळ घुमत बुरजावरी, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का, एविन गाव तेविन गाव, एविन गाव तेविन गाव, आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया, खातील का? काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हदगा ते दिसतंय. तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हदगा पोरींचा लाडका खेळ आहे, ते खेळणारच की. ते बदलतंय वय. सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. तारा बाहेर सरावाला ये. हदगा खेळून तलवार उचलायची. गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबीपर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव.
मोहितेस तू. तुझे खेळ बी वेगळे, खेळणी बी वेगळी. पडशील. ती तलवार उचलणं तोंडच्या गप्पा येतोय. सराव वाढवला पाहिजे तुला. लहानपणापासून उचलती. एक दिवस एका हाताने उचले. हवेत अशी गरगर फिरवते की नाही बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. अरे ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील, समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. नंदी, ए नंदी, अरे बाबा काय रे. ए नंदी, सरजा खान जिवंत आहे. 40,000ची फौज घेऊन रायगडावर निघालाय. संभाजी महाराजांना मारायचा इडा उचललाय त्यांनी. वैद्य बोलणं बोलो तेवढा येईल ना माझ्याकडे. छातीची चाळण झाली, पण पाठीची काळण नाही होऊन दिली. महाराजांना वाचवा. जय भवानी. जय शिवाजी. त्या सर्जाला बनाव. तुझ्या आणि शंभूराजांच्या मध्ये हंबीरराव नावाचा मला येतो. आज औक्षण राहिलं. आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला ओवाळायची नाही. रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला. पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी. रायगडात साठी आलाय. त्यामुळं आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा. कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकाव ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती. जय भवानी. ताटातली निरंजन तशीच ठेवा. आता जिंकून आल्यावर घेऊ. भाऊसाहेब तलवारी काढा. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन हेची आम्हा काम. बीज वाढवावे नाम. आज आपल्या धर्मासाठी, आपल्या देवदेवतांसाठी, आपल्या शंभूराजासाठी लढायची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचं, हे माझं स्वराज्य 18 पगड जाती जमातींचं आहे. त्या 18 पगड जाती जमातींनी एक दिलानं लढलं पाहिजे. तवा हा टिकल. आज टिकवायचा. ही जंगल मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. बहिरजी, अरे या जंगलांच्या जीवावरच आपण महाराजांबरोबर तो अफजल फाडला. पण त्या सर्जा खानाला ही जंगल बी चांगलीच माहिती आहे आणि रायगडाकडे जाणाऱ्या समध्या वाटा बी. म्हणूनच सह्याद्रीतल्या हरेक वाटेवरती त्याचा काळ म्हणून उभे राहा. असे उभे राहा जणू सह्याद्रीचा कडा श्वास रोखुनी खडा. त्या सर्जा खानाकडे काय म्हणा आग ओकणाऱ्या तोफ आहेत. अरे असू दे, फिकीर नाही. कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरेत त्याच्या तोफेतनं उडालेला गोळा जमिनीवर पडून नाही, मराठ्याच्या नजरेच्या धाकाला फुटला पाहिजे. शिवाजी महाराज की
संताजी धनाजी जेवताना भाकरी किती खाल्ल्या कधी मोजता का? नाही तर मग अंगी कसं लागायचं? आज पण लढताना गणिम किती कापलं हे मोजायचं नाही तर स्वराज्याच्या अंगी नाही लागायचं. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा. समध्यांनी शेवटची लढाई समजून लढा. लढता लढता हा दिस गोड करा. आज आपला भगवा मातीत नाही गनिमाच्या छातीत रोवायचा. बहिणजी एवढा दारुगोळा घेऊन हा भगवा आपण दिल्लीवर पडतो 2 दिवसात. कधी निघायचं हे गाईवरच असतंय. गणपती आधी या जखमात भरू द्या मग नव्या मोहिमांचा विचार करा. अंबिरराव गड्या कवर या जखमा अंग खांद्यावर मिरवणारीस कवर नाही. घरची बाई अंगावर दागिनं मिरवताना तकती होय. आपण पण नाही टाकायचं या जखमा मिरवताना. नाही राव, आज तुम्ही जे काय लढलाय मला नाही वाटत स्वराज्यावर परत कुणी गणित चालून येईल. आपली लढाई झाली आता नाही. आता स्वराज्य या तरुण पोरांच्या खांद्यावर देऊ आणि आपण होऊ की मोकळे. आणि मालोजी बाबा तुझा हा संताजी उद्याचा सरसेनापती असेल शब्द आहे माझा. बातमी आली राव. संभाजी महाराज रायगडावरून काय कसला आवाज झाला का? आवाज नाही पोरं जंबुर्गे हलवतात त्याचा असं. नाही जंबुरे हलवल्याचा नाही. जंबुरा शिलगावल्याचा आवाज आहे. यमंत म्हणजे नक्कीच कोणतरी शिरगावला असत. ए समतीकडे बघा रे.
तलवार तू एका हातात उचलशील, समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. शांत आता वीर देह हा, मोक्ष दे बलिदाना तू. महिषासुर नर्दिनी भवानी, तारा कर बलशाली. सह्यागिरीचा हत्तर फोडून जन्म आला. या परवरदिगार, इस जन्म में तो नहीं लेकिन अगले जन्म में एक हम्बीर राव मुझे जरूर देना. हिंदुस्तान तो क्या, पूरी दुनिया पे राज करूंगा. आमीन. निधडी छाती, घोट स्वरा